पंढरपूर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र. चंद्रभागेच्या काठी जिथं श्री विठ्ठल रखुमाई वास करतात. विठ्ठलाला श्री विष्णूंचा अवतार म्हटलं जातं. पण ते महाराष्ट्रात कसे आले? भक्त पुंडलिकासाठी ते 28 युगे एकाच विटेवर उभे राहिले हे तर आपल्याला माहीतच आहे. पण खरी गोष्ट अशी की श्री विष्णू अवतारात असताना भगवान विष्णू पंढरी नगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे. ती म्हणजे स्कंद पुराण आणि पद्मपुराणात असं सांगितलंय की द्वारकाधीश श्रीकृष्ण रुसून निघून गेलेल्या रुक्मिणीच्या शोधार्थ पंढरपुरात आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने इथंच उभे राहिले. त्यांनी श्री रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही रुक्मिणी भगवंतांवर रुसून उभी आहे. म्हणूनच आपण पाहू शकतो की श्री पंढरपूर हे एकमेव असं क्षेत्र आहे जिथं श्री रुक्मिणी आणि श्री पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगळ्या ठिकाणी आहेत. भगवंत श्री रुक्मिणीला शोधित या क्षेत्री आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिलं. हे क्षेत्र अनादी काळापासून पुण्यस्थळ आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा भरते. या दिवसाला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंची योगनिद्रा सुरू होते आणि चातुर्मास सुरू होतो.